हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत आहे. तर आम्ही खूप दिवसापासूनचा हा व्लॉग एडिट करायचा राहिलेला होता, तर सगळ्यांना खूप छान असा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. तर आम्ही चाललेलो आहे कुठं, तर खूप दिवसापासूनची आमची ट्रिप प्लॅनिंग चाललेलं होतं, तर ते फायनली आज सक्सेस झालेलं होतं. तर जाता जाता आम्हाला गाडीमध्ये हवा पण भरायची होती, हवा वगैरे भरून घेतली आणि फायनली आमचा व्हिडिओ पण काढायचा होता जातानाचा, म्हणून आम्ही तो ज्योतीच्या इथेच व्हिडिओ काढला. आणि आम्ही सगळ्यांना एकमेकांच्या गाडीवर सगळेजण असं ॲडजस्ट करून आम्ही नेहमी असं मस्त प्लॅनिंग करत असतो आणि खूप एन्जॉय करत असतो. वर्षाच्या गाडीवर ती ज्योतीला ॲडजस्ट केलेलं होतं, पोरं थोडं आमच्या गाडीवर थोडं त्या गाडीवर, आणि नंतर आम्हाला जॉईन करणार होती आमची नम्रता, कारण नम्रताच्या गाडीमध्ये भरायचं होतं पेट्रोल. त्यामुळे आम्ही रील वगैरे बनवलं की त्यांना म्हटलं तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो सगळं सामान घेऊन. आणि परत पुढे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पुढे आपल्याला काही पाणी भेटणार नाही आणि गरमी आहे खूप, तर पोरांना पण खूप तहान लागेल, म्हणून आम्ही मोठी बिस्लरीज घेतली. ती काय आम्ही थंड घेतलेली नव्हती, कारण थंड पाणी पिल्यानंतर परत पोरांना सर्दी खोकला नको यायला, म्हणून आम्ही नॉर्मल पाणीच घेतलेलं होतं. आणि फायनली आम्ही जो स्पॉट निवडलेला होता आमच्या ट्रिप प्लॅनसाठी, तो स्पॉट म्हणजे गाडेश्वर मंदिर. आणि फायनली आम्ही तिथं पोचलेलो आहे. खूप खूप ऊन लागत होतं आणि पूर्व तयारीनिशी आम्ही फुलटो आलेलो होतो. इतकी मजा आलेली ना, खूप मस्त धमाल केली आम्ही. तुम्हाला खूप खूप रील्स पाहायला मिळतील, कारण म्हटलं व्लॉग अपलोड केल्यानंतरच आपण रील्स टाकूया. आणि असं एक एक करून आम्ही सगळेजण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये येत होतो. आणि खूप शांतता आहे, खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि मेन म्हणजे तिकडं तुम्हाला बिलकुल मोबाईलला अजिबात रेंज नाही. आम्ही फुल तयारीशी एवढं गेलेलो होतो, पण आमच्या मोबाईलला बिलकुल तिकडं रेंज नव्हती. तरीही आम्ही इतका एन्जॉय केला ना, खूप मस्त वाटलं. खूप दिवसापासूनची आमची इच्छा होती की खूप दिवस झाले आम्ही बाहेर गेलेलो नव्हतो, तर म्हटलं आता आपण फायनली खूप दिवसानंतरच आपला ट्रिप प्लॅन करूया. आणि आम्ही सगळ्यांनी शंभू महादेवांचं आपलं दर्शन घेतलेलं आहे. आणि वर्षाने सगळ्यांना भस्म लावत होती आणि सगळ्यांनी फायनली दर्शन वगैरे घेतलं. आणि एक एक करून आम्ही नंतर बाहेर आलो, कारण बाहेर आल्यानंतर आम्हाला मेन म्हणजे आमच्या काय आहेत त्या, तर आम्हाला रील्स आणि फोटो बनवायचे होते. तर आम्ही ट्रायपॉड आणलेला होता, फुल तयारीनिशी आम्ही आलेलो होतो, पण बिलकुल रेंज नसल्यामुळे आम्ही ओन्ली फोटोवर समाधान मानलेलं होतं. पण मुलांना म्हणजे इतका एन्जॉय करता आला ना, खूप म्हणजे खूप. आजूबाजूला खूप खेळायला मस्त वाटत होतं, झाडं बिडं होती, इतकं छान वातावरण होतं ना, त्यामुळे मुलांनी फुल एन्जॉय केलेलं होतं. खूप खूप खेळली मुलं. खूप दिवसानंतर बाहेर पडल्यानंतर थोडंसं रिलॅक्स म्हणून मुलांनाही अभ्यासातून थोडासा मोकळा श्वास म्हणून आज मुलांनी खूप एन्जॉय केला. ऊन लागत होतं तरीही मुलं इतकी एन्जॉय करत होती ना सगळेजण. आणि मुलांचे पप्पाही तेवढेच मस्त उत्स्फूर्तपणे सगळे क्रिकेट खेळत होते आणि मजा आली सगळ्यांना एकंदरीत. आणि आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं आता आपण नेक्स्ट ह्याला जाऊ. म्हणजे आम्हाला ॲक्च्युली गाडेश्वरचा डॅम पाहायचा होता. आम्ही पाहिलेला नाही आहे कधी, पण चला म्हटलं जाऊ आपण, पुढे गेल्यानंतर समजेलच. तर आम्ही त्यासाठी सगळेजण आवरावर केली, खूप खेळली मुलं. तर म्हटलं आता चला आपण जाऊ पुढच्या स्टॉपला. खूप आम्ही फिरलेलो होतो फायनली, पण आम्हाला कुठेही तो डॅममध्ये पाणी दिसलं नाही, काही दिसलं नाही. त्यामुळे जाण्यात काही पॉईंट नाही म्हटलं. आणि कुठेही आम्हाला सावली दिसत नव्हती. मग म्हटलं आम्ही गाडेश्वरचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्याच बॅक साईडला आलो. तिकडंच खूप झाडं वगैरे होती, थोडंसं पाणी पण होतं. म्हटलं चला जाऊ दे, मग आपण आता इकडेच, आम्हाला डॅम काय पाहता नाही आला कारण पाणीच नव्हतं एवढं. आणि जिकडं मेन जो आहे तिकडं आतमध्ये जायला अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही काही तिकडं जायचा प्लॅन कॅन्सल केला. आणि फायनली आम्ही म्हटलं आता 12:30-1 वाजून गेलेला होता, त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काहीच केलेलं नव्हतं. मुलांनाही खूप भूक लागलेली होती आणि म्हटलं चला आता आपण जेवण करून घेऊया. त्यामुळं आम्ही असा काट्याकोट्यांचा रस्ता होता, पण सगळ्यांसोबत जायला इतकी मजा येत होती ना.
चला म्हटलं, शेतामध्ये जेवण करण्याची मजा काही वेगळीच असते. रोज तर जेवण आपण घरी करतोच, पण अशामध्ये सगळ्यांनी एकत्रित मिळून असं जेवण करण्याची जी मजा आहे ना, ती कुठल्याच 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला ही मजा भेटणार नाही. त्यामुळे आम्ही फुलटू मजा केली. म्हटलं मस्त झाडाखालीच आपण जेवण करायचं. मस्त अशी सतरंजी वगैरे अंथरली आणि आम्ही जेवणाचे मेनू सगळे काढत होतो. प्रत्येकीने एक एक मेनू आम्ही आणलेला होता. आमचे एक एक मेनू बघा. हा मसाले भात मी बनवलेला होता. चपाती नम्रताने बनवून आणलेली होती आणि काकडी वर्षाने बनवून आणलेली होती. आदल्या दिवशी रेवांचा बड्डे होता तर पावभाजीचे पाव राहिलेले होते, ते सुद्धा नम्रता घेऊन आली होती. आणि वर्षाने आमच्या भाज्या बनवलेल्या होत्या. मस्त अशी गवारीची भाजी आणि मटकीची भाजी बनवलेली होती. खूप टेस्टी झालेली होती. सगळ्यांनी खूप खूप आनंद घेतला भाज्यांचा. मस्त असं जेवण. काकडी आणि ज्योतीने पापड वगैरे तळून आणलेले होते तोंडी लावण्यासाठी. आणि मी शेंगदाण्याची चटणी पण घेऊन आलेली होती, घरी होती तीच मी शेंगदाण्याची चटणी आणली. म्हटलं तोंडी लावता येईल ती पण. मस्त असा सगळ्यांनाच जास्त काही असेल तर मजा येते. ठेचा सांगितलेला होता वर्षाला आणायला, पण तिला काही जमलं नाही सकाळी, एवढ्या बनवता आलं नाही तिला, म्हणून म्हटलं जाऊ दे. शेंगदाण्याची चटणी होतीच. मग आमचा मेनू बघितला का तुम्ही? चपाती, 2 भाज्या, शेंगदाण्याची चटणी, काकडी, पापड आणि मस्त असा मसाले भात मी बनवलेला होता. इतकं जेवणाचं ताट, इतकं म्हणजे जेवढं जेवावं तेवढं कमीच होतं. इतकं छान वाटत होतं. आंब्याच्या झाडाखाली आम्ही मस्त एन्जॉय करत जेवत होतो सगळेजण. खूप मजा आली आणि जेवण वगैरे बऱ्यापैकी आमचं झालेलं होतं सगळ्यांचं. आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा टप्पा करत गाणी ऐकत बसलेलो होतो. खूप ऊन लागत होतं आणि फायनली आम्ही सगळा पसारा आमचा गोतावळा सगळा आवरून घेतला आणि आम्ही नंतर परतीच्या मार्गावर निघालो. चला पुन्हा आम्ही सगळा पसारा गोतावळा आवरून सगळ्या बॅगा बिगा अडकून पुन्हा आम्ही मंदिराकडे चाललो. पडायचं बाय ते बघ, ऊस गेल्यानंतर कसे पाचट राहते. तिकडे आमचे थोडेसे फोटो बिटो काढल्यानंतर आम्ही मंदिराकडे आलो. आणि इकडं खूप गरम होत होतं, थकलेलो होतो कारण सकाळी लवकर उठून सगळ्यांनी जेवण वगैरे बनवून आणलेलं होतं. त्यामुळे थोडाफार आम्ही आराम केला. सगळे मुलं, तरी मुलांचा काही अजून आराम करण्याचा टाईम आला नव्हता. इतकी खेळत होती ना, अजूनही थकलेली नव्हती. आणि ही ज्योती पानं का वाटते तर मुलांना आम्हाला दुसऱ्या दिवशी प्रोजेक्टसाठी पानं द्यायची होती. वेगवेगळ्या प्रकारची अशी झाडांची पानं द्यायची होती. त्यांना प्रोजेक्ट बनवायचा होता. तर आम्ही बाहेर फिरायला गेलेलो होतो तर त्याचा आम्ही लाभ घेतला. खूप प्रकारची झाडं होती तर वेगवेगळी पानं ज्योतीने प्रत्येकीला आणली तोडून आणि घेतली पानं वगैरे आम्ही. आणि फायनली आमचं सगळं आवरलं आणि पॅकअप केलं आम्ही आणि परतीच्या मार्गावर निघालो. पुढचा स्टॉप आम्हाला शोधायचा होता पण खूप ऊन लागत होतं, खूप थकलेलो होतो. त्यामुळे आम्ही तो कॅन्सल केला आणि खूप ऊन लागायला लागलं. त्यामुळं म्हटलं आपण मस्त असा थंडगार उसाचा रस प्यायला आम्ही थांबलेलो होतो. तिथंही मुलांची मस्ती चालूच होती. थंडगार पाण्याच्या बॉटलही घेतल्या आणि आम्ही परत चला संपलेलं आहे आपलं आता घरी म्हणून आम्ही परत सगळेजण एकवर करून घरी परतलो. आणि ज्योतीला आम्ही इथे बाय बाय केलेलं होतं. ज्योतीला पहिला स्टॉप ज्योतीचा होता. ज्योतीला तिकडे सोडलं आणि वर्षा नंतर निघाली. आणि नंतर आपल्या रेवांना पण आम्ही बाय बाय केला, वर्षाला पण बाय बाय केला. आणि फायनली इकडे रुद्राचे पप्पा थांबलेले होते कारण आमच्या गाडीमध्ये ज्योतीची पिशवी राहिलेली होती, ती तिला डिगीतून काढून द्यायची होती. आणि इकडं पण नंतर सेकंड स्टॉप असतो वर्षाचा. वर्षा गेली थर्ड. मग परत आमच्या दोघींचा एकाच वेळेला येतो. आणि नम्रताला पण मी बाय बाय केलं आणि आम्ही घरी पोचलो. इतकं थकलेलं होतं, इतकं ऊन होतं की आता आंघोळच करावी काय असं वाटत होतं, इतकी गरमी होती. रुद्र तर बघा झोपूनच गेला आल्याला, पूर्ण टाटाय फेस. आणि त्याच्यानंतर आम्ही झोप बीप काढली, मस्त आराम बिराम केला, मस्त फ्रेश झालो. आणि नंतर रुद्राला भूक लागलेली होती त्यामुळे त्याला मी मस्त असा शिरा बनवून दिला खायला. आणि नंतर अभ्यासाला स्टार्ट केलं. आता मस्तपैकी खाऊन पिऊन झालेला आहे शिरा बनवलेला नाश्त्यासाठी. तर आता अभ्यास घ्यायचा आहे. दिवसभराचा थकवा आराम करून घालवलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा आपल्या वाटचालीकडे चालू. ओके, चलो अभ्यास करो.
पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.